मॉर्निंग एव्हरीबडी. मी बेज पाटील, HM कॉलेज कराड, इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग. या बँकिंग विषयामध्ये पेपर 1 पेपर 2 आपण दोन्ही शिकत आहोत. त्यामध्ये बरेचसे दिवस झाले आपण पेपर 1 या विषयामधलं जो जिथंपर्यंत शिकवत आलो तो त्याच्या पुढचा भाग घ्यायचा राहिलेला आहे. पेपर 2मधला पोर्शन हा बऱ्यापैकी आपला कवर होत आलेला आहे. आणि पेपर 1 जो आहे त्या पेपर 1मध्ये आपण काय शिकलो होतो पाठीमागच्या तासाला, तर विदेशी व्यापार म्हणजे काय आणि विदेशी व्यापाराचे फायदे आणि तोटे. विदेशी व्यापारात फायदे आहेत, तसे विदेशी व्यापारामध्ये तोटे देखील आहेत. आता फायदे आणि तोटे हे विदेशी व्यापारामध्ये ज्यावेळी असतात तरीही पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं की प्रत्येक देश आपल्या देशाच्या एकंदरीत असणाऱ्या हवामानाचा विचार करून अनेक वस्तूचं उत्पादन करतो. असं उत्पादन सर्वच देशामध्ये होत नाही, कारण वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं हवामान असतं. आणि मग तुमच्या हवामानामध्ये, तुमच्या देशातल्या हवामानामध्ये ज्या प्रकारच्या वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं, अशा मोठ्या प्रमाणावर झालेलं उत्पादन देशांतर्गत सगळं विकलं जात नाही, म्हणून ते परदेशात विकावं लागतं, दुसऱ्या देशाला विकावं लागतं. त्याला आपण विदेशी व्यापार म्हणतो. विकणं तसं विकत घेणं, खरेदी आणि विक्री दोन देशामध्ये चाललेला व्यवहार त्याला विदेशी व्यापार म्हणतो. आणि या विदेशी व्यापाराचे फायदे काय आहेत, विदेशी व्यापाराचे तोटे काय आहेत, हे पाठीमागच्या तासाला आपण सविस्तर पाहिलं होतं. आपल्याला या तासामध्ये आता बघायचं आहे की विदेशी व्यापार म्हणजे काय तुम्हाला सांगितलं. त्याच्या अगोदर मी देशी व्यापार म्हणजे काय सांगितलं. पण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला असा प्रश्न आलेला आहे, देशी व्यापार आणि विदेशी व्यापार यामधील फरकाचे मुद्दे स्पष्ट करा. 2 मार्काला प्रश्न विचारलेला आहे. आणि मग 2 मार्काला जर प्रश्न विचारला असेल तर आम्ही किती मुद्दे स्पष्ट करायचे, तर त्यातले महत्त्वाचे एक 4-5 मुद्दे तरी किमान स्पष्ट तुम्हाला करावे लागतील. आणि म्हणून विदेशी व्यापार जो आहे, या विदेशी व्यापारामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि देशी व्यापार आणि विदेशी व्यापार या 2 व्यापारामध्ये फरक काय आहे, हे या आजच्या तासाला आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे, देशी व्यापार आणि विदेशी व्यापारामध्ये स्वरूप, नेचर कसं असतं देशी व्यापार आणि विदेशी व्यापारामध्ये. तर देशी व्यापारामध्ये वस्तूची खरेदी विक्री किंवा देवाणघेवाण देशाच्या सीमेअंतर्गत होते. देशातल्या देशात वस्तूची खरेदी विक्री होते. म्हणजे हा व्यवसाय जो केला जातो, व्यापार जो केला जातो, देशाच्या अंतर्गत म्हणजे 2 राज्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, 2 गावामध्ये त्याला देशी व्यापार असं म्हटलेलं आहे. मग विदेशी व्यापार, या विदेशी व्यापारामध्ये 2 देशामध्ये, विदेशी व्यापारामध्ये 2 वेगवेगळे देश असले पाहिजेत. आणि 2 देशांमध्ये जो व्यापार चालतो त्याला विदेशी व्यापार म्हणतात. म्हणजे देशाच्या सीमेच्या पलीकडं जो व्यापार केला जातो त्याला विदेशी व्यापार असे म्हणतात. त्याला अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार असंही म्हटलं जातं. पण इथं आपण बहिर्गत न म्हणता विदेशी व्यापार असा उल्लेख करणार आहे. म्हणजे याचं स्वरूप बघितलं तर देशातल्या देशात, आणि याचं स्वरूप बघितलं तरी 2 देशामध्ये चालणारा व्यापार. हा जो पहिला मुद्दा आहे स्वरूपाचा. दुसरा मुद्दा आहे तुम्हाला परवाना. देशी व्यापार म्हणजे अंतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार त्याला विदेशी व्यापार. यामध्ये परवान्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर देशांतर्गत व्यापार करत असताना लोकल काही शासकीय कार्यालय असतील तिथला परवाना काढून तुम्ही व्यापार करू शकता. आणि काही व्यापार असा आहे देशांतर्गत करताना तुम्हाला परवान्याशिवाय तुम्हाला तो व्यापार करता येतो. उदाहरणार्थ एखादं प्रोडक्शन या कराड शहरामध्ये मी करत असेल, मी एक व्यापारी असेल आणि कराड शहरात झालेलं प्रोडक्शन असेल माझं, ते प्रोडक्शन मी कलकत्त्याला, दिल्लीला, चेन्नईला, बेंगलोरला, कुठल्याही राज्यामध्ये, कुठल्याही शहरामध्ये सहजपणे विकू शकतो. त्यासाठी मला केंद्र सरकारची किंवा राज्य सरकारची परवानगीची आवश्यकता असतेच असं नाही. काही वस्तूंच्या बाबतीत असेल, परंतु सर्व वस्तूंच्या बाबतीमध्ये तुम्हाला परवानगी काढावी लागत नाही. म्हणजे अंतर्गत व्यापारामध्ये किंवा देशी व्यापारामध्ये परवान्याची आवश्यकता नसते. मात्र विदेशी व्यापारामध्ये नेमकं उलटं आहे. विदेशी व्यापारामध्ये तुम्हाला परवाना घेतल्याशिवाय व्यापार करता येत नाही. मग विदेशी व्यापारामध्ये आयात व्यापार असेल किंवा निर्यात व्यापार असेल,
दुसऱ्या देशातून वस्तूची आयात करणार असाल किंवा आपल्या देशातल्या वस्तू दुसऱ्या देशाला विकणार असाल तर मात्र केंद्र सरकारच्या वाणिज्य खात्याची परवानगी लागते. ती परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला तो व्यापार करता येत नाही. आणि म्हणून परवान्याचा विचार जर केला तर इथं परवाना घ्यावाच लागतो, त्याशिवाय तुम्हाला इथं व्यापार करता येत नाही. इथं परवानगीशिवाय किंवा काही गोष्टीमध्ये परवानगी घेऊन तुम्हाला व्यापार करता येतो. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे चलन. देशी व्यापारामध्ये कोणतं चलन वापरलं जातं आणि विदेशी व्यापारामध्ये कोणतं चलन वापरलं जातं. देशी व्यापार म्हणजे तुम्हाला सांगितलं एकाच देशामध्ये 2 राज्यामध्ये 2 जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये चालणारा व्यापार आहे, त्याला देशी व्यापार म्हणतो. आणि मग असा जर देशी व्यापार असेल तर त्या देशामध्ये जे चलन असतं ते एका देशात संपूर्ण देशभर एकसारखं चलन असतं. या चलनाला काही वेगवेगळ्या प्रकारचं एकाच देशात वेगवेगळ्या प्रकारचं चलन नसतं किंवा अदलाबदलाचे काही प्रश्न येत नाही. भाषा वेगवेगळ्या असू शकतात पण चलन देशभर एकसारखंच असल्यामुळं इथं एकाच चलनामध्ये व्यवहार केला जातो. उदाहरण द्यायचं झालं, भारतामध्ये व्यापार होत असताना तो रुपयामध्ये केला जाईल, अमेरिकेच्या अंतर्गत व्यापार होत असताना तो डॉलरमध्ये केला जाईल, UK तो पाऊंडमध्ये केला जाईल किंवा युरोमध्ये केला जाईल. म्हणजे ज्या देशाचं जे चलन असेल त्याच चलनामध्ये संपूर्ण व्यापार केला जातो, तो देशी व्यापारामध्ये. विदेशी व्यापारामध्ये चलन कसं असतं, चलन वेगवेगळं असतं. म्हणजे तुम्हाला ज्या देशाशी व्यापार करायचा आहे त्या देशातल्या निर्यातकाला कोणत्या चलनामध्ये रक्कम द्यायची आहे त्या निर्यातकाच्या मागणीनुसार पूर्ण करावी लागते. आणि मग त्यासाठी आपल्या देशात ते चलन असत नाही, त्यावेळी चलनाची अदलाबदल करावी लागते, एक्सचेंज करावं लागतं चलन. आणि म्हणून चलनाची अदलाबदल करावी लागते किंवा त्या देशाचं चलन द्यावं लागतं. बऱ्याच वेळेला असं होतं, एखादी कंपनी एखाद्या देशातील कंपनी तुम्हाला माल विकत असताना किंवा भारतातला व्यापारी माल घेत असताना त्या देशाचंही चलन नको असतं, त्यांना तुमच्या देशाचंही चलन नको असतं, तर त्यांना अमेरिकन डॉलरमध्ये किंवा ब्रिटिश पाऊंडमध्ये त्यांना रक्कम पाहिजे असते. म्हणजे ज्या चलनामध्ये निर्यातदाराला रक्कम हवी आहे त्या चलनामध्ये आयातदारानं रक्कम द्यावी लागते. म्हणजे इथं देशी चलनात व्यवहार होत नाही, इथं मात्र देशी चलनात व्यवहार होतो. इथं काही वेळा होऊ शकतो, एखादा आपल्या शेजारचा देश असेल तर भारतीय रुपया दिला तरी चालेल, भारतीय रुपयामध्ये व्यवहार करू शकतात. म्हणजे इथं मात्र चलनाची अदलाबदल करून त्या निर्यातदाराला पैसे द्यावे लागतात. किंवा आपल्या देशातला निर्यातक असेल, आयातदार दुसऱ्या देशातला असेल तर आपल्या देशातल्या निर्यातकाला कोणत्या चलनामध्ये पाहिजे त्यावर तो आयातक ती रक्कम पाठवत असतो. आणि म्हणून चलन जे आहे हे चलन इथं देशी आणि इथं आंतरराष्ट्रीय चलन किंवा अदलाबदल करून आवश्यक असणारं चलन द्यावं लागतं. हा तिसरा फरकाचा मुद्दा आहे. चौथा फरकाचा मुद्दा यामध्ये असा आहे की वाहतूक. देशी व्यापारामध्ये वाहतूक जी केली जाते ही वाहतूक कशी असते तर देशातल्या देशात असते. ट्रकच्या साहाय्यानं वाहतूक होते, रेल्वेच्या साहाय्यानं वाहतूक होते किंवा रेल्वेद्वारे ट्रकद्वारे याची वाहतूक केली जाते. याला फारसं खर्च येत नाही. परंतु आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक आहे, जलवाहतूक आहे, बरोबर. आणि 2 देश जर जोडलेले असतील तर तिथंसुद्धा रेल्वेनं किंवा ट्रकनं वाहतूक होऊ शकते. पण महत्त्वाचं म्हणजे हवाई वाहतूक, जलवाहतूक याला उपयोगी पडते. तुमच्या देशात असणारं रेल्वेचं जाळं, तुमच्या देशात असणारं रस्त्यांचं जाळं ती इथं विदेशी व्यापाराला उपयोगी ठरत नाही. म्हणून याची वाहतूक जी असते ती वाहतूक रेल्वेनं किंवा लॉरीनं, ट्रकनं केली जाते. तर इथं हवाई वाहतूक. आता हवाई वाहतूक म्हणजे काय, विमानानं वाहतूक होणारी. विमानानं कोणत्या वस्तूची वाहतूक होते, वजनानं हलक्या, किमतीनं जास्त अशा असणाऱ्या वस्तूंची वाहतूक हे विमानानं हवाईद्वारे केली जाते. आणि जनरली जड वजनानं असणाऱ्या वस्तू असतील, मग किमतीनं असतील जास्त कमी त्याचा प्रश्न नाही, पण वजनानं ज्या जड असतील त्या सगळ्या जलवाहतुकी. आणि मग आपल्याला माहिती आहे की बोटीनं, मर्चंट नेव्ही आपण ज्याला म्हणतो, एका ठिकाणं देशातून दुसऱ्या देशामध्ये वाहतूक केली जाते. मर्चंट नेव्ही त्या बोटी असतात, त्या बोटीची क्षमता किती मोठी असते आपल्याला माहीत असेल. एक बोट 1000 टन क्षमता असणाऱ्या बोटी असतात आणि अशा 1000 टन माल वाहून नेतात.
परंतु फरक काय आहे, बोटीनं केलेली वाहतूक ही स्लो, देशाचं अंतर, दोन देशामधलं अंतर जर लांब असेल तर याला खूप वेळ लागतो, आणि विमानानं केलेली वाहतूक ही फास्ट जरी होत असली तर देशांतर्गत वाहतूक जशी फास्ट होते, जवळच्या जवळ असते, तसं हे अंतर खूप असल्यामुळं ही स्लो असते वाहतूक. परंतु याची साधनं वेगळी आहेत आणि याची साधनं वेगळी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बाजारपेठ. आता ही जी बाजारपेठ आहे ही देशी व्यापारामध्ये किंवा अंतर्गत व्यापारामध्ये ही बाजारपेठ मर्यादित स्वरूपाची असते. मर्यादित म्हणजे लहान स्वरूपाची. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सगळ्या जगातले देश असतात, त्या देश त्या बाजारपेठेमध्ये आपापल्या वस्तू सेल करतात. ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खूप मोठी असते. मात्र देशातल्या देशात जे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्यामुळं बाजारपेठेचं स्वरूप मर्यादित असतं आणि उत्पादनही मर्यादित असतं. उदाहरणार्थ मला देशाच्या देशात माल विकायचा, फार मोठ्या प्रमाणावर उत्पादन करता येत नाही, मला माझी कराड बाजारपेठच घ्यायची आहे, तर मी वस्तूचं उत्पादन करताना कराड डोळ्यासमोर ठेवून तिथली लोकसंख्या, तिथली बाजारपेठ, तिथल्या लोकांच्या मागणी विचारात घेऊन तेवढंच उत्पादन करतो. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगळं आहे. देशाची गरज फार मोठी असते आणि अशी मोठी गरज पूर्ण करण्यासाठी त्या मोठ्या बाजारपेठा असतात, विस्तृत बाजारपेठा असतात, आणि या विस्तृत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर वस्तूची खरेदी आणि विक्री केली जाते. म्हणजे या आंतरराष्ट्रीय बाजारपेठा ह्या खूप मोठ्या असतात. विदेशी व्यापार हा मोठ्या बाजारपेठेतून चालतो. त्यामुळे बाजारपेठ हा मुद्दा एक लक्षात घ्या. पुढचा आहे की विमा. वाहतूक, माल नेणं, माल आणणं, आयात करणं, निर्यात करणं, या सगळ्या गोष्टी विचार घेतलं तर सुरक्षितता हा घटक महत्त्वाचा आहे. माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवत असताना अनेक धोके आहेत. पण आंतरराज्य किंवा देशी व्यापारामध्ये इथून मला मुंबईला माल न्यायचा आहे, मी रस्त्यानं नेऊ शकतो, रोडनं नेऊ शकतो, ट्रकनं नेऊ शकतो, मी रेल्वेनं नेऊ शकतो. इथं काही फार धोके मला आहेत अशातला भाग नाही, कारण मग सहजपणे मी कमीत कमी धोक्यामध्ये माल पोचवू शकतो. त्यामुळं मला विमा घेतलाच पाहिजे असं नाही. पण वाहतूक करताना वाहतूक कंपन्या विमा घेतात, मालाच्या किमतीची रक्कम एकूण पाहतात आणि त्यावर विमा घेतला जातो. पण मला इथून सातारा न्यायचा आहे माल, कोल्हापूरला न्यायचा आहे, मी तेवढ्यासाठी विमा घेत नाही. 2 तासाचं अंतर आहे, मला विम्याचा खर्चही वाढतो आणि विम्याची सुरक्षितताही माझी कमी म्हणजे मला गरज वाटत नाही. अशा वेळी काय करतो मी, तर याचा विमाच घेत नाही. म्हणजे देशी वाहतुकीमध्ये सर्व मालाची वाहतूक करत असताना विमा घेतलाच पाहिजे असं नाही, काही अंशी विमा घेतला जातो. पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विम्याशिवाय व्यवहारच होत नाही, विम्याशिवाय व्यापार होत नाही. कारण विदेशी व्यापार हा विमानानं, हवाई वाहतूक किंवा जलवाहतूक, हे जलवाहतूक जर आपण पाहिली तर या जलवाहतुकीमध्ये 2 गोष्टी आहेत. कोणत्या 2 गोष्टी जलवाहतुकीमध्ये आहेत? त्या 2 प्रकारचे धोके आहेत. एक नैसर्गिक धोके आणि दुसरं मानवनिर्मित धोके. नैसर्गिक धोके कोणते असतात जलवाहतुकीमध्ये? तर सुनामी, वादळ, जहाज थडकणं, त्यानंतर प्रचंड पाऊस, भूकंप, हे नैसर्गिक धोके आहेत. समुद्रामधल्या टेकड्या, डोंगर कळत नाहीत, हे नैसर्गिक धोके आहेत. आणि मानवनिर्मित धोके कोणते? तुम्हाला माहिती आहे, चाचेगिरी, जहाज ताब्यात घ्यायचं, हा मानवनिर्मित धोके आहेत. बॉम्ब एखाद्या वेळेस त्या वाहतूक करणाऱ्या वाहतूक यंत्रामध्ये किंवा बिघाड निर्माण करायचा, हे जे मानवनिर्मित धोके आहेत, हे मानवनिर्मित धोके पण आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे आहेत ते मानवनिर्मित आणि नैसर्गिक धोके आहेत. परंतु त्यामुळे विमा आवश्यक आहे, कारण मालाच्या किमती प्रचंड असतात, माल वाहतूक करणाऱ्या साधनांच्या किमती प्रचंड असतात आणि त्यांना जर धोका पोचला तर बऱ्याच वेळा व्यापाराचं प्रचंड नुकसान होतं, देशाचं प्रचंड नुकसान होतं, आणि म्हणून विमा असणं आवश्यक असते. इथं धोके म्हणजे विम्यानंतर विमा आणि धोके हे जवळचेच मध्ये. धोके नावातच देशी व्यापारामध्ये देशाच्या देशात व्यापार केल्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका नसतो किंवा धोक्याचं अत्यल्प प्रमाण असतं, फार कमी प्रमाणात. माल तुम्ही रेल्वेने पाठवला किंवा लॉरीनं पाठवला, ट्रकनं पाठवला तर ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण किती? पॉईंटमध्ये येईल, पॉईंट नॉट काहीतरी येईल.
इतकं कमी, 100,000 ट्रक सोडले तर एखाद्या ट्रकचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, कमी. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये हे धोक्याचं प्रमाण जास्त आहे. विदेशी व्यापार करत असताना एका ठिकाणाहून बोट निघाली, एका समुद्रातून, एका बंदरातून, एका देशाच्या बंदरातून दुसऱ्या देशाच्या बंदरामध्ये पोहोचेपर्यंत 1 महिन्याचा, 1.5 महिन्याचा, 40 दिवसाचा, 50 दिवसाचा कालावधी लागतो, 15 दिवसाचा. दरम्यानच्या काळात डे नाईट हे सगळं रुटीन चालू असतं. त्यामध्ये नैसर्गिक धोके आहेत, मानवनिर्मित धोके आहेत. हवाई वाहतूकमध्ये बघा, आपलं जर देशातल्या देशात वाहतूक रस्त्यावरून करताना ट्रक बंद पडला, रेल्वेला प्रॉब्लेम आला तर जाग्यावर थांबते, ट्रक जाग्यावर थांबतो, मालाला काही नुकसान पोचत नाही, दुरुस्ती होऊ शकते. परंतु हवेतून हवाई वाहतूक ज्यावेळी होते त्यावेळी विमानात बिघाड झाला, आकाशातून जाणाऱ्या विमानामध्ये माल वाहतूक बिघाड झाला, फार मोठं नुकसान होतं. बरोबर. बोटीमध्ये बिघाड झाला, बोटीला जास्त लोड झाला किंवा बोट फुटली, पाणी आत यायला लागलं, हे धोके प्रचंड नुकसान देणारे असतात. त्यामुळं विदेशी व्यापारामध्ये खूप मोठे धोके आहेत, देशी व्यापारामध्ये धोक्याचं प्रमाण कमी आहे. आता वस्तूचं उत्पादन आणि पतपत्र. इथं वस्तूचं उत्पादन देशी व्यापारामध्ये वस्तूचं उत्पादन कमी प्रमाणामध्ये, अल्प प्रमाणामध्ये वस्तूचं उत्पादन केलं तरी चालू शकतं. कारण देशांतर्गत बाजारपेठ, मग ती लोकल बाजारपेठ असेल, राज्यातून असेल, आंतरराज्य असेल व्यवहार, तर तुम्हाला थोडंसं बाजारपेठ लहानच राहते. आणि जर तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार बघितला, विदेशी व्यापार बघितला, तर वस्तूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करावं लागतं. एक देश दुसऱ्या देशाकडे ज्यावेळी मागणी करतो त्यावेळी ती मागणी प्रचंड असते, हजारो टनामध्ये मागणी असते, त्यावेळी उत्पादन मोठ्या प्रमाणावर करावं लागतं. आणि म्हणून इथं जे आहे वस्तूचं उत्पादन, परदेशात माल विकताना किंवा परदेशातून माल आयात करताना निर्यातदाराला वस्तूचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करावं लागतं. हे अल्प प्रमाणावर देशी उत्पादनामध्ये करून हा व्यवहार किंवा व्यवसाय व्यापार करता येतो. 9. पतपत्र. पतपत्र म्हणजे काय? पतपत्र म्हणजे काय? तर पतपत्र म्हणजे एखाद्या खरेदीदाराची पत चांगली आहे, त्याला माल व्यवहार व्यापार करायला हरकत नाही, माल देण्यास हरकत नाही, जर त्यांनी त्याचे पैसे दिले नाहीत तर आम्ही ते देऊ, अशी त्या माणसाची पत सांगणारं पत्र बँक देते, त्याला पतपत्र म्हणतात. मग हे पतपत्र कुणासाठी? पतपत्र विदेशी व्यापारासाठी आवश्यक असतं. 2 देशातील व्यापाऱ्यांच्या ज्यावेळी ओळखी नसतात तरी व्यवहार होतात. एका देशातला व्यापारी दुसऱ्या देशातल्या व्यापाऱ्याला ओळखत नाही, त्याची कंपनी, त्याची फॅक्टरी, त्याचं उत्पादन त्याला माहीत नसतं, परंतु त्याचा माल आणि त्याची क्वालिटी त्यानं पाहिलेली असते किंवा त्यानं ऐकलेली असते, वाचलेली असते, त्यानुसार माल तो मागवतो. आणि परदेशातून असा माल मागवत असताना जर समजा त्यांनी माल पाठवला निर्यातदारानं, आयातदारानं पैसेच दिले नाहीत तर, किंवा आयातदारानं अगोदर पैसे पाठवले इन ॲडव्हान्स, निर्यातदारानं मालच पाठवला नाही तर 2 देशामध्ये एकमेकाची ओळख नसल्यामुळं कदाचित पैसे बुडण्याची शक्यता असते. अशा वेळी पतपत्र मदत करतं. पतपत्र म्हणजे काय? तर बँकेनं त्या व्यापाऱ्याला, निर्यातदाराला खरेदीदाराची पत काय आहे आणि त्याविषयी दिलेलं पत्र, की जे पत्र त्या खरेदीदारानं पैसे जर देऊ केले नाही तर त्याची जबाबदारी बँक घेईल, अशा प्रकारचं दिलेलं पत्र म्हणजे पतपत्र. तर देशी व्यापारामध्ये अशा पतपत्राची आवश्यकता नसते, पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, विदेशी व्यापारामध्ये पतपत्राशिवाय व्यवहार होत नाहीत, म्हणजे पतपत्राची आवश्यकता असते. किंमत. वस्तूची किंमत. वस्तूची किंमत जी आहे ती देशी व्यापारात वस्तूची किंमत वस्तू ज्या देशातील चलनामध्ये दिली जाते, त्यामुळे एका देशातील चलनात त्याची किंमत द्यावी लागते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये याची निर्यातदाराला ज्या चलनामध्ये त्याची किंमत द्यायची आहे त्या चलनामध्ये किंमत द्यावी लागते. एवढंच नाही तर बऱ्याच वेळेला देशी व्यापारामध्ये वस्तूच्या किमती जास्त असतात आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये, विदेशी व्यापारामध्ये वस्तूच्या किमती कमी असतात. का? आंतरराष्ट्रीय व्यापार करत असताना अनेक देश त्याच प्रकारच्या वस्तू विकायला तयार असतात. जो देश स्वस्तमध्ये वस्तू विकतो त्या देशाच्या वस्तूला मागणी असते. आता आपण बघितलेलं आहे,
अलीकडच्या काळामध्ये आपण चायनाशी बऱ्याचशा वस्तूवर बंधनं आणली. चायनाशी शेजारी देश असल्यामुळं, आपल्याशी मैत्रीपूर्ण संबंध नसल्यामुळं चायनाचे जे अनेक वस्तू आहेत, अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत, अनेक ॲप सॉफ्टवेअर आहेत, यावर सरकारनं बंधनं आणली. का बंधनं आणली? घ्यायचं नाही शेजारचा देश असूनसुद्धा. परंतु चायना जगातला एक असा देश आहे की जो कमीत कमी किमतीमध्ये वस्तूची निर्मिती करतो आणि जगाला सगळ्यात स्वस्त वस्तू विकतो. त्यामुळे त्यापेक्षा स्वस्त कोण वस्तू विकत नाही, किंमत कमी असते. त्यामुळे चायनाच्या वस्तू जगभर प्रसिद्ध आहेत आणि म्हणून तिथं त्याची किंमत कमी दिसते. मग त्या वस्तूपेक्षा कमी किंमत असल्याशिवाय आणि क्वालिटी असल्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इतर देशाच्या वस्तू त्याच्या स्पर्धेला टिकत नाहीत. आणि म्हणून वस्तूची किंमत असते ते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये स्पर्धेमुळं वस्तूची किंमत ठरवावी लागते. आणि म्हणून किंमत हा एक फरकाचा मुद्दा आहे. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे भाषा. आता ही भाषा म्हणल्यानंतर आपल्या सहजपणे लक्षात येईल की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये कोणती भाषा वापरली जाते. विदेशी व्यापारामध्ये तर इंग्रजी भाषा प्रमाणभूत मांडलेली आहे आणि संपूर्ण व्यवहार इंग्रजीत चालतात. कारण जगाची बोलीभाषा ठरवली जाते, जी ठरलेली आहे ती इंग्रजी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सर्व व्यवहार, सर्व खरेदी विक्रीचे व्यवहार आणि व्यापार हा इंग्रजीमध्ये होतो. पण देशी व्यापार म्हणजे देशातल्या देशात चालणारा व्यापार हा त्या त्या देशामध्ये जर अनेक प्रादेशिक भाषा असतील, उदाहरणार्थ इंग्रजीत चालतोच, हिंदीत चालतो, कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, राज्याची भाषा मराठी आहे, कन्नड आहे, उर्दू आहे, त्यानंतर तमिळ आहे, मल्याळम आहे, बंगाली आहे, राजस्थानी आहे, पंजाबी आहे. या भाषेमध्ये व्यवहार केला जातो. कारण त्या राज्यात व्यवहार असेल तर त्या भाषेत केला जातो. 2 राज्यातला व्यवहार असेल तर हिंदीमध्ये केला जातो आणि 2 देशातला व्यवहार असेल तर तो इंग्रजीमध्ये केला जातो. म्हणजे भाषा इथं देशी व्यापारामध्ये प्रादेशिक भाषा वापरल्या जातात किंवा राष्ट्राची राष्ट्रीय भाषा वापरली जाते. विदेशी व्यापारामध्ये मात्र इंग्रजी भाषा प्रमाणभूत मांडलेली आहे आणि तीच भाषा वापरावी लागते. तर या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे स्पर्धा. इथं जी स्पर्धा आहे, देशी व्यापारामध्ये फारशी स्पर्धा नसते. मला माझी कराडची लोकल बाजारपेठ काबीज करायची आहे, मी कराडच्या बाजारपेठेपुरता विचार करतो आणि मी जर उत्पादक असेल तर 1-2 उत्पादक असतील, आमच्याकडे फार मोठी स्पर्धा नसते. आंतरराज्यामध्ये ज्यावेळी असते त्यावेळी थोडीशी जास्त स्पर्धा असते. पण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रचंड स्पर्धा असते. एखाद्या देशाला एखादी वस्तू हवी असल्यास ती वस्तू कोणत्या देशाकडनं घ्यायची, काय क्वालिटीची घ्यायची, काय दर्जाची घ्यायची, तो देश ठरवतो. पण ते ठरवत असताना त्याची किंमत इतर देश तीच वस्तू कोणत्या दराला विकतात त्या दरापेक्षा कमी दरानं तुम्हाला ती वस्तू विकावी लागते, तरच इतर देश खरेदी करतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एखादी वस्तू विकायची असेल तर जगामधले देश ज्या पद्धतीनं त्या वस्तूची किंमत ठरवतात त्याच्यापेक्षा कमी किंमत असेल तरच तुम्हाला ती वस्तू विकता येते. म्हणजे इथं प्रचंड स्पर्धा आहे विदेशी व्यापारामध्ये, इथं कमी स्पर्धा आहे. आणि प्रचंड स्पर्धा असल्यामुळं विदेशी व्यापारामध्ये वस्तूची क्वालिटी चांगली असते आणि योग्य दरामध्ये ती वस्तू विकली जाते. आणि शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो की प्रदान. इथं एक मुद्दा आहे, तुम्हाला सांगतो प्रधानच्या स्पर्धेमध्ये काय येतं. इथं प्रचंड प्रमाणावर उत्पादन करावं लागतं. प्रचंड प्रमाणावर उत्पादन केलं तरच काय होतं, वस्तूची किंमत, प्रोडक्शन कॉस्ट, मूळ किंमत किंवा उत्पादन किंमत आहे ती कमी येते. आणि कमी प्रमाणावर केलं तर किंमत जास्त राहते. देशांतर्गत कमी उत्पादन करावं लागतं, त्यामुळे महाग वस्तू मिळते. आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये स्पर्धा असल्यामुळे वस्तूचं प्रचंड उत्पादन करावं लागतं. प्रचंड उत्पादन केल्यामुळे वस्तूची किंमत कमी होते आणि प्रचंड उत्पादन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन करायचं असेल तर अनेक कारखाने उभे करावे लागतात, लोकांना रोजगार मिळतो आणि मोठ्या प्रमाणावर तुमचं इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण होतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार करणाऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण होतं. आणि इथं देशी व्यापारच करत असतील तर इथं फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरणात चालना मिळत नाही. आणि म्हणून आपण जर बघितलं, चीन असेल, अमेरिका असेल, जपान असेल, या देशामध्ये प्रचंड औद्योगिकरण झालेलं आहे. तिथल्या लोकांना प्रचंड काम मिळते कारण जगाला त्यांच्या वस्तूची गरज आहे आणि मागणी आहे. कारण स्पर्धेतसुद्धा टिकून राहणारे ते देश आहेत. आणि शेवटचा मुद्दा आहे ते म्हणजे प्रदान, पैसे कसं द्यायचं.
पैसे कसं दिलं जातं? देशातल्या देशी चलनामध्ये कसं प्रदान करतात? रुपयामध्ये प्रदान करतात, कारण आपल्या देशाचं चलन रुपया आहे. त्यामुळे रुपयामध्ये प्रदान केलं जातं. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रदान केलं जातं. त्यासाठी वेगळी चलनं लागतात. पाऊंड असेल, डॉलर असेल, युरो असेल, युऑन असेल, ऑस्ट्रेलियन डॉलर, सिंगापूर डॉलर, वेगवेगळ्या रुबल असेल, हे सगळी चलनं आहेत. या चलनामध्ये प्रदान करावं लागतं. म्हणजे इथं चलन वेगळं द्यावं लागतं आणि पेमेंट करावं लागतं, इथं चलन वेगळं द्यावं लागतं आणि पेमेंट करावं लागतं. परंतु प्रत्यक्ष डॉलर पाऊंड कोण घेत नाही. अलीकडच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचं चेक, ड्राफ्ट, हुंडी अशा पद्धतीनं प्रदान केलं जातं. पण राष्ट्रीय लेवलला देशी व्यापारामध्ये बरेचसे व्यवहार रोखीनेच होतात आणि मग ते प्रदान करता येतं. तर आजच्या तासाला आपण देशी व्यापार आणि विदेशी व्यापार यामधला फरक 2 मार्काला तुम्हाला विचारलेला आहे. हे मी 13 मुद्दे आज तुम्हाला सांगितले. हे 13 मुद्दे अतिशय सोपे आहेत. तर या तासाला आपण इथंच थांबतोय. राहिलेला जो भाग आहे आयात व्यापाराची कार्यपद्धती ते आपण पुढच्या पिरियडला बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.